चल बस. ओके राहू द्या. सो आता आपण रिफ्रेशर कोर्ससाठी आलेलो आहे. ओके, असं समजून चालूया. ओके, तर एक थोडं 15 मिनिटं आपण थिअरी रिवाईज करूया, मग करूया. ओके, जे काय आपण करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जे करतोय त्याच्या मागचं सायन्स समजलं तर त्याला करणं अजून सोपं होऊन जातं. ओके, हे नवीन तर कंपोनंटचं शेअरिंग. सगळ्यात पहिले शेअरिंग काय, हे जे शेअरिंग आहे काय करतं, गाडीला डायरेक्शन देतं. ओके, तुला माहिती आहे हे सगळं बेसिक हे सांगायची गरज नाही. पण आता गाडीला डायरेक्शन देतं तर हे जे लेफ्टला आता मिडमध्ये मला कसं माहिती आहे मिडमध्ये, तर मी एक फुल राऊंड फिरवला, एक राऊंड फिरला, किती फिरला 360 राईट, आणि हा हाफ. ठीक आहे, लॉक झालं शेअरिंग. म्हणजे मिडमधून लेफ्टला गाडी किती राऊंड फिरते, 1.5 राऊंड फिरते. ओके, तर त्याला आपल्याला परत सरळ करायचं असेल तर पहिले आपल्याला हाफ राऊंड फिरवायला लागेल आणि मग आपल्याला एक राऊंड फिरवायला लागेल. एक लक्षात ठेव. ओके, त्याच्यानंतर सेम थिंग राईटला पण किती सेम राऊंड करू. तर आपल्याला कन्फ्युजन असेल की बाबा माझी गाडी कुठे आहे, तर एक साईडला पूर्ण फिरून घ्या. ओके, गाडी आणि मग पहिले हाफ आणि मग एक राऊंड फिरून काय करा, समजून घ्या, स्ट्रेट करून घ्या. ओके, त्याच्यानंतर एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. एक्सिलेटरचं काम आहे गाडीला स्पीड देणं, ब्रेकचं काम आहे गाडीला स्लो करणं किंवा थांबवणं, क्लचचं काम आहे गिअरला चालू बंद करणं. क्लचचं काम आहे गिअरला चालू बंद करणं. ओके, हा गिअर काय सिलेक्ट करा, गिअर खाली हा सिलेक्ट करतो, कोणता गिअर आहे सिलेक्ट करायचा. 5 गिअर पुढे जायला, एक गिअर मागे जायला. ओके, आता जो स्पीडोमीटर आहे हा गिअरमध्ये डिवायडेड आहे. ओके, फर्स्ट गिअरची स्पीड लिमिट काय 0 to 20, सेकंड गिअरची स्पीड लिमिट काय 20 to 40, थर्ड गिअरची 40 आहे ना. ओके, रूल काय म्हणतो, जो गिअर आहे तीच स्पीड असायला पाहिजे आणि वाईस वर्सा, जी स्पीड आहे तोच गिअर असायला पाहिजे. हा रूल, हे रूल बोलतो. ओके, पण जेव्हा आपण फर्स्ट गिअरला असतो ती गाडी 20 पर्यंतच जाते राईट. सेकंड गिअर 20च्या वरती यायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, सेकंड गिअर टाकायला लागतो. परत 20च्या वरती गेला गाडी परत स्लो झाली तर आपल्याला काय करायला, परत गिअर डाऊन करायला लागतं. पण जो गिअर ती स्पीड, जी स्पीड आहे तोच गिअर. ठीक आहे, आता पायाखाली आणि हात, हे हात आणि पाय दोघांचं सिंक सोबत राहत नाही. हातावर लक्ष गेलं तर पायाचं लक्ष निघून जातं, पायावर लक्ष गेलं तर हाताचं लक्ष निघून. आपण काय करावं, कोणती तरी एक गोष्ट सिंकमध्ये ठेवावी. ओके, पाय सिंकमध्ये ठेवतो म्हणजे काय, आपण स्पीडला मेंटेन ठेवतो. स्टिअरिंग सिंकमध्ये ठेवतो म्हणजे काय, आपण कोणतं तरी डायरेक्शन किंवा अँगल किंवा पकडून ठेवलेला आहे. अंडरस्टूड, म्हणून हे दोन्ही सोबत करा. पायाखाली आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करतो, क्लच दाबतो तेव्हा हा गिअर बंद करतो. ओके, आणि जेव्हा आपल्याला क्लच सोडतो तेव्हा हा गिअर चालू करतो, मग कोणता गिअर असतो. ओके, आणि मग जेव्हा क्लच पुढे जायचं असतं आपण काय करतो, क्लच सोडतो आणि थांबायचं असतं तेव्हा आपण काय करतो, क्लच दाबतो. ओके, पुढे जायचं आहे. फर्स्ट गिअरची स्पीड लिमिट काय 0 to 20. ओके, तर फर्स्ट गिअर 0 to 5 स्पीड आपल्याला कोण देतो, क्लच देतो. कोण देतो, क्लच सोडून 0 to 5 स्पीड क्लच देतो. मग आपण एक्सिलेटर देतो, तो काय करतो 5 to 20 स्पीड देतो. समजलं. मग म्हणून आपण काय करतो, पुढे जातो पहिले क्लच सोडतो म्हणून एक्सिलेटर देतो. मग आपल्याला थांबायचं असेल तर आपण काय करतो, क्लच पकडतो. क्लच पकडतो का, क्लच पकडतो गिअर बंद करायला. इन शॉर्ट, गिअर म्हणजे फोर्स, ताकद. जेव्हा पण आपल्याला पुढे जायचं आपण ताकद चालू करतो, जेव्हा पण आपल्याला थांबायचं ताकदीची गरज आहे नाही तर आपण ताकद बंद करतो. म्हणून पायाखाली दोनच कॉम्बिनेशन आहेत, क्लच सोडून एक्सिलेटर आणि क्लच दाबून, त्याशिवाय कोणताही ऑप्शन नाही. ओके, क्लच दाबलाय तर पाय ब्रेकवर असलाच पाहिजे, क्लच सोडलाय तर पाय एक्सिलेटर असलाच पाहिजे. दाबणं नाही दाबणं नंतरचा प्रश्न. बाईक चालवतो तू बरोबर, बाईकमध्ये पण रॉंग कॉम्बिनेशन काय असतात, क्लच दाबून एक्सिलेटर रॉंग कॉम्बिनेशन. बाईकवर क्लच दाबून एक्सिलेशन काय होईल, जागेवर गाडी आवाज करेल आणि क्लच सोडून ब्रेक दाबलं असं काय होईल, गाडी जागेवर बंद पडून जाईल राईट. हे रॉंग कॉम्बिनेशन. राईट कॉम्बिनेशन क्लच सोडून ब्रेक, क्लच दाबून ब्रेक आणि क्लच सोडून एक्सिलेटर. आणि दुसरं तिथपर्यंत समजलं. आता आपल्याला पुढे जायचं. ओके, प्रिपेअर टू पुढे जायचं काय करतो आपण, सगळ्यात पहिले गिअर न्यूट्रल आहे का चेक करतो. हे रोज जसं आपण सकाळी उठतो, वॉशरूम जातो, सर्व हायरार्कीमध्ये करतो, आंघोळीला जातो, नाश्ता करतो, तसं ह्या गोष्टी पण हायरार्कीमध्ये करायच्या. गाडीमध्ये बसायचं, सगळ्यात पहिले सीट ॲडजस्ट करायची. ओके, सीट बेल्ट लावायचा. ओके, सीट बेल्ट आधी ॲडजस्ट करायची, कारण सीट बेल्ट लावल्यानंतर तुमचं लिमिटेड होऊन जाईल. म्हणून समजलं. तर आपल्याला सीट लिमिटेड ॲडजस्ट करायची. सीट बेल्ट लावल्यामुळे सीट लिमिटेड, मुवमेंट लिमिटेड होऊन जाईल.
ओके. म्हणून सगळ्यात पहिले सीट Seat ऍडजस्ट. adjust. सीट कोणत्या बेसिसवर ऍडजस्ट करायची? पायाच्या पायाखाली basis वर. एक्सलेटर ब्रेक क्लच आहे ते बरोबर दाबले जात आहेत की नाही, ओके, त्याच्यावर सीट ऍडजस्ट करायची. त्याच्यानंतर सीट बेल्ट लावायचा. त्याच्यानंतर गिअर लिव्हर, न्यूट्रल आणि हँडब्रेक ऑन आहे की नाही चेक करायचं. मगच आपण गाडी चालू करणार. ओके. गाडीला पण चावी लावली की त्याचा गत चाव्या फिरवायच्या नाही. सगळ्यात पहिले चावी जाईल आतमध्ये. ऑन मोड येईल. ऑन मोडवर गाडी ज्या ज्या गोष्टी चालवण्यामध्ये इम्पॉर्टंट नाही त्या चालू होतात ऑन मोडमध्ये. ओके. त्याच्यामध्ये स्टार्ट मोड. स्टार्ट मोडमध्ये गाडी डॅशबोर्ड चालू होईल. ज्या गाडी चालवण्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या चालू होतात. आणि त्याच्यानंतर आहे इग्निशन मोड. इग्निशन मोडमध्ये काय होईल, गाडी इंजिन चालू होईल फक्त, पण चावी परत ऑन मोडवर येऊन जाईल. ओके. आता हे सगळं तू करून बघ. ओके. चल बस आता या साईडला चालू. चलो सीट ॲडजस्ट केली आपण पहिले. करूया. गुड. क्लच ब्रेक नीट दाबलं जाते की नाही बघूया. गुड. चल सीट बेल्ट लावूया. गुड. चलो क्लच फुल टाईटली. ब्रेक पण बघूया. ओके. हा हँड ब्रेक डाऊन करायचा आहे तर त्याचा सबस्टिट्यूट लेग ब्रेक पकडणं गरजेचं आहे. समजलं? क्लच फुल, ब्रेक पण पकडायचा आहे. हा टाईटली पकडून ठेव एकदम, ताकती नाही. गुड. हँड ब्रेक डाऊन कर. गाडी चालू करूया. गुड. चलो फर्स्ट गियर लेफ्ट फर्स्ट. वेट 1 2 माझ्या स्लॉटमध्ये. ओके. 3 4 मधल्या स्लॉटमध्ये. 5th तिकडच्या स्लॉटमध्ये. याच्यामध्ये रिव्हर्स पण फर्स्ट गिअरच्या याच्यामध्ये. ओके. बटन दाबून फर्स्ट टाकशील तर रिव्हर्स. समजलं? नॉर्मली फर्स्ट टाकशील असं बटन न दाबता तर फर्स्ट गिअर. समजलं? क्लच टाईटली दाबायचा गरजेचं आहे. ओके. फर्स्ट गिअर लेफ्ट. तू इथे पकड. लेफ्ट फर्स्ट. गुड. पुढे. ओके. आता आपल्याला राईट फुल थोडंसं पुढे घेऊया आपण. ब्रेक सोडूया आणि क्लच पण सोडूया हळूहळू. गुड. थोडंसं लेफ्टला आहे. लेफ्ट तिकडे आहे. गुड. चलो आता राईट फिरूया फुल फास्ट. राईट फिरो फास्ट. फिरो फास्ट. फास्ट शेअरिंग फास्ट फास्ट. व्हेरी गुड. गुड. चल टर्न अजून करायचं नाही. क्लच फुल. गुड. ब्रेक. ओके. न्यूट्रल कर. न्यूट्रल. हां. गुड. रिव्हर्स टाक. म्हणजे हां आणि फर्स्ट. क्लच टाईटली बघायचं आहे का. लेफ्ट टाक फुल. लेफ्ट फिरो फुल. ब्रेक सोड. क्लच सोड हळू. गुड. क्लच सोड हळूहळू. गुड. इनफ. चलो फुल क्लच. ब्रेक. राईट फिरो फुल फटाफट. न्यूट्रल कर. क्लच फुल टाईटली आणि फर्स्ट. मागे काय यायचं आहे. हां इनफ. राईट फिरो फुल. अच्छा ब्रेक सोड. क्लच सोड हळूहळू. गुड. शेट कर फटाफट. व्हेरी गुड. क्लच सोडूया आता हळूहळू. क्लचनी काय केलं 0 to 5 दिलेली आहे. आता 5 to 20 कोण देईल. हळूहळू एक्सेलेटर दे. हलका हलका एक्सेलेटर दे. एक्सेलेटर पण आपण दाबला नाही तो 0 आहे आणि पूर्ण दाबला तर 10 आहे. असं काउंटिंग जर ठेवशील दाबण्याचं काउंटिंग तर 0 1 2 3 3लाच सराव पकडून ठेव. 4 5 6. आता एक आपण काय करतोय 1 2 3 4 कमी जास्त म्हणून झटके लागते आपल्याला. चुकीचं आहे. हलकासा एक्सेलेटर दे. त्याला पकडून ठेव. ओके. पण आता तो कुठपर्यंत तुला पकडून ठेवायचा आहे 0 to 20 पर्यंत. जर ते एक्सेलेटर दाबत जाशील तर स्पीड काय होणार आहे. वाढत जाणार आहे. 20च्या वरती होतं ते जे आपल्याला नको आहे. ओके. चल क्लच पकड आता फुल. सेकंड गिअर टाक. क्लच टाईटली. सेकंड. गुड. क्लच सोड हळूहळू. आता 20च्या वरती जायचं म्हणून आपल्याला सेकंड गिअर टाकायचं आहे. ओके. तरी पण एक्सेलेटर दिल्यावर एक्सेलेटर कॉन्स्टंट पकडून ठेव. ओके. आणि शूज घालू नको येतो. ओके. चप्पल घालून येतं. काही शूजने थोडं जास्त अजून होतं. ओके. प्रोफेशनली चालवशील तेव्हा शूज वापर.
पकड फुल फटाफट. गुड. क्लच पकडला तर पाय कुठे पाहिजे? राईटला फिरव. क्लच सोडायचा नाही आहे. क्लच दाबल्यावर पाय कुठे हवा? सरळ कर. क्लच सोडल्यावर पाय कुठे हवा? दाबल्यावर ब्रेकवर. बोल तोंडाने. क्लच दाबून ब्रेक. क्लच सोडून हा बोल तोंडाने. तर ते तुझ्या अंगामध्ये येईल, बॉडीमध्ये शिरेल. चल क्लच सोड. एक्सिलेटर. क्लच सोडल्यावर पाय एक्सिलेटरवर. क्लच दाबल्यावर पाय ब्रेकवर. कमी जास्त नको करू. दोन्ही झटके लागत आहेत. बस एक्सिलेटर दे कॉन्स्टंट. गुड गुड. राईटला फिरो फटाफट. राईट युटर्न. एक्सिलेटर कशाला? युटर्न दे. चल क्लच सोड. एक्सिलेटर सरळ कर फटाफट. कर सरळ. गुड. क्लच सोड. एक्सिलेटर चांगलं होतं लेफ्टला. फुल क्लच पकड. क्लच पकड टाईटली. क्लच टाईटली. आता पकडलं असतो क्लच टाईटली. थांबवताना नेहमी क्लच टाईटली. गेअर पूर्ण बंद करायचा आहे. ब्रेक. थांबवताना ताकद हवी आहे का? न्यूट्रल कर. नाही, थांबवताना रेजिस्टन्स हवा आहे. रेजिस्टन्स कोण दे? सोडून टाक. सोडून थांब. एक्सपेरिमेंट कर रहा हूँ यार, करना पड़ेगा। ओके चलो रेडी वापस। चलो फुल क्लच पकड़ेंगे, ब्रेक, चलो हैंड इट डाउन, फर्स्ट गियर फटाफट। क्लच टाइटली नहीं दबा देते एकदम, कितना क्लच टाइटली दबा देते देखो, और छोड़ो क्लच, छोड़ो क्लच, दबाओ क्लच फास्ट एकदम टाइटली, छोड़ो क्लच, दबाओ क्लच एकदम फास्ट, छोड़ो क्लच, दबाओ एकदम फास्ट क्लच, छोड़ो क्लच, दबाओ एकदम फास्ट क्लच, छोड़ो क्लच, दबाओ एकदम फास्ट क्लच, गुड। चलो क्लच दबाओ फास्ट, फर्स्ट गियर, गुड। चलो ब्रेक छोड़ेंगे, क्लच छोड़ेंगे आराम आराम, आराम आराम से। ब्रेक से पैर हटाओ, क्लच छोड़ेंगे तो पैर कहाँ पे? हाँ, ये गलती मत करो, स्ट्रेट करो, एक्सेट दो, आदत लगाओ, ठीक है। क्लच छोड़ के जो ब्रेक लग जाएगी तो रॉन्ग कॉम्बिनेशन हो जाएगा, गाड़ी बंद पड़ जाएगी, समझे। चलो क्लच फुल सेकंड बड़ा, छोड़ो आराम आराम से,
क्लासेस आहे तुम्हाला? 2 क्लासेस आहे ना? नाही सर, ते एक्स्ट्राच्या 10 क्लासेसचा केलेला आहे. आता 2च क्लास आहेत ना? हो, आता 2. स्लो कर. फिरो राईटला फटाफट. राईटला फिरो फटाफट. फिरो, क्लच सोड. फिरो राईटला. गुड. सुरू कर फटाफट. सुरू कर. क्लच सोड एक सेकंड. चलो क्लच फुल सेकंड फटाफट. क्लच हळूहळू सोड. आणि मग एक्सेलेटर. चल ते एक्सेलेटर. गुड. चलो फर्स्ट गियर फटाफट. फुल फर्स्ट. हा थर्ड आहे. हा ठीक आहे बरोबर. राईटला. उठून घे ना. तुला कुठे गिअर टाकायला सांगितलं मी. आणि ब्रेक का दाबलास? टच फुल ब्रेक फर्स्ट गिअर. गिअरकडे काय बघतोय? स्पीड होती गाडीला. बसला असता तर. सुरू कर फटाफट. लीड राहून. हां चल. फुल सेकंड फटाफट. क्लच सोड हळूहळू. एक्सेलेटर. लेफ्ट कोणता आहे? राईट. असं नको करू. खाली रोडवरच म्हणून मला. चलो फुल क्लच पकड. ब्रेकिंग स्लो कर. मैडम आ रही है क्या स्कूटी? फंस गया। मैडम आ रही है क्या, पूछो स्कूटी लेने। ब्रेक छोड़ो, ब्रेक छोड़ो, टच फुल ब्रेक, टच फुल ब्रेक पकडून ठेव। पानी का बोतल देने बोलो उसको जरा, पानी का बोतल। ओके, आता जेव्हा जायचं असेल तो ब्रेक उधर से बैठो, उधर से उस साइड से आओ।
अच्छा ओके चलो फुल क्लच ब्रेक फर्स्ट गियर डाला ब्रेक छोड़ो आराम आराम से क्लच छोड़ो आराम आराम से क्लच आराम से क्लच गुड क्लच छोड़ पूर्ण एक्सिडेंट दे गुड गुड एक्सिडेंट वाढत वाढत जाऊ नको हळू कर कमांड आहे सोड एक्सिडेंट दे हळूहळू दे हलका 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 एक्सिडेंट दे जोरात दाबला तर झटकाच लागला चल क्लच फुल सेकंड फटाफट क्लच टाईटली दाबल्याशिवाय आता एवढं प्रॅक्टिस करून घेतलं क्लच टाईटली दाबायचं तरी परत तीच चुकी पटकन फास्ट आणि टाईटली काय चल क्लच सोड एक्सिडेंट दे हलकासा एक्सिडेंट दे त्याला पकडून ठेव आडत आडत जाऊ नको कमी कर ब्रेक वगैरेची काही गरज नाही एक्सिडेंट दे का चढण्यावर स्पीड ब्रेकर होता म्हणजे आपोआप ब्रेक स्पीड कमी होणारच होती पण ती कुठून कमी करायची हे कॅल्क्युलेशन तुला समजायला पाहिजे समजलं कमी जास्त करशील झटकी लागतील कमी कसं एक्सिडेंट म्हणून पकडून ते करा ते शूज घातल्यास म्हणून तुला समजत नाही एक्सिडेंट कमी कर क्लच पकड हळूहळू पटकन गुड ब्रेकवर राहायचं ओके ब्रेक दाबायचं नाही आहे फक्त राहायचं आहे जर कोणी मध्ये आलं तर पहिले स्लो करणार आणि मग सोडणार आता क्लच दाबायचं गाडी थांबली का नाही आता आपण थांबण्यासाठी रेडी आहोत समजलं सोड ब्रेक आता अजून हळू तुला ब्रेक कर टप्प्याने ब्रेक करायचं ओके फर्स्ट गिअर फटाफट क्लच फुल चल क्लच सोड हळू इथे तुला कडक लागतंय म्हणजे तू गिअर क्लच टाईटली दाबलेला नाहीस समजलं क्लच पूर्ण ताकदीने आणि टाईटली दाबायचा एक्सिडेंट दे चल 20 पर्यंत आहे सेकंड टाक फटाफट गुड बघायची काय गरज आहे तिथे पुढे बघ समोर बघ कमी ठेव खड्डा इथे गुड सरळ आणि लेफ्ट जाऊया आपण राईटला ठेव थोडंसं एक्सिलेटर दे लेफ्ट इंडिकेटर दे चल एक्सिलेटर द्यायची गरज नाही काहीच फिरून घे शेअरिंगवर लक्ष ठेव शेअरिंग फिरून घे सरळ कर गुड राईटला ठेव थोडंसं गुड आत्ता एक्सिलेटर दे गाडीचा जो स्पीड आहे तर एक्सिलेटर द्यायची घाई नाही करायची पहिले मॅन्युअर करून घ्यायचं गर्दीच्या ठिकाणातून मग सरळ झाल्यावर एक्सिलेटर द्यायचा जेव्हा कॉन्फिडंट असू तेव्हाच गुड एक्सिलेटर हलकासा एक्सिलेटर दे कॉन्स्टंट ठेव कमी जास्त करू नको झटके नको देऊ गाडीला परत तेच करते हलकासा एक्सिलेटर दे पकडून ठेव गुड इथेच पकडून ठेव बरं राईटला ठेव परत कमी केला चल कमी करा स्लो करून घे सोड ब्रेक क्लच सोड एक्सिलेटर दे सरळ स्लो कर ब्रेकची गरज नाही आहे क्लच सोड एक्सिलेटर दे का चढणावर स्पीड ब्रेकर होता चढण ऑलरेडी आहे तो स्पीड कमी करणारच आहे आणि स्पीड ब्रेकर पण कमी करणार आहे रेटा ठेव मधोमध नको चालू गाडी सरळ कर स्लो करून टाक गुड ब्रेकनी स्लो कर सोड ब्रेक गुड
स्टेरिंग टाईटली नको पकडू, आरामशीर बघा. लेफ्टला ठेव, डिवायडरला जास्त चिपकू नको. स्लो कर, काही गरज नाही ब्रेकची. आणि क्लच दाबलाच म्हणून स्पीड जास्त झाली. ओके, तिथूनच नॉर्मल राहिला असता तरी ती स्पीड इथपर्यंत आली असते. नाही समजलं तो सांगतो सर ते इथे एक्सपेरिमेंट करू. मस्त इथे एक राहतो, एक राहतो. गुड, कमी कर. काय दाबायला नाही म्हटलं मी तुला. सोड ब्रेक, मग दाबू नको. मग सोड, एक्सपेरिमेंट करता परत एक्सपेरिमेंट करतो. मग सोड, एक्सपेरिमेंट सरळ जा. गुड, एक एक्सलेटर कमी कर. एक्सलेटर काहीच पकडू नको. क्लच ब्रेक काहीच नको पकडू. क्लच सोड, काही नको. आणि मग इथपर्यंत कुठून स्पीड कमी. नेहमी क्लच ब्रेक दाबायची गरज तिथं नसतं. स्पीड कुठून कमी करतो, स्पीड कुठपर्यंत कमी होते समजलं. एक्सलेटर आपलं फक्त गोल आहे त्या स्पीड करून क्रॉस करणं. क्लच ब्रेक दाबणं नेहमी गोल नाही आहे, समजलं काय. लेफ्टला टाकलं सरळ जायचं आहे. राईटला जे जातात त्यांना युटर्न घ्यायचा तर राईटला राहतील. चलो क्लच फुल. गुड, ब्रेकची काही गरज नाही अजून तरी. करून दे स्लो ब्रेकने. दुसरं ब्रेक थांबायची नाही गाडी आपल्याला, स्लो करायची. फर्स्ट गेअर फटाफट. गुड, ब्रेक सोड, थोडी गाडी पुढे घे. ब्रेक सोड, बस. क्लच फुल, थांबव. क्लच सोड, एक्सलेटर दे. क्लच सोड, एक्सलेटर दे. लेफ्टला दे, बरोबर. न्यूटन घ्यायचा. ठीक आहे, सेकंड डे क्लच सगळं पाय नाही ठेवायचा, सगळं सोडायचं आहे. क्लच दाबताना राईट इंडिकेटर दे. चलो क्लच पकड फुल फटाफट. फर्स्ट गेअर. गुड, क्लच सोडायला नाही सांगितलं मी अजून. गुड, पुढे फटाफट राईटला. फास्ट फास्ट. गुड, क्लच सोड आता हळूहळू. सरळ कर फटाफट. लेफ्टला ठेव, एक्सरे दे. लेफ्टला ठेव, लेफ्टला. लेफ्ट इकडे, लेफ्ट राईट उद्या पाठ करून व्हायचं पहिले. तर क्लच फुल. ब्रेक नाही दाबायला सांगितलं, क्लच फुल दाब टाईटली. गुड, अजून पण ब्रेक नाही. पोझिशन करून घे गाडी थांबवायच्या. ब्रेक बहुत फास्ट दिया ब्रेक. न्यूट्रल. मैं निकलूँ 1 मिनट. हाँ जाओ. बटन दाबून नाही, बटन दाबून वर खाली होतं, वरती कर बिना बटन दाबून. चलो क्लच फुल फटाफट. फर्स्ट गेअर. क्लच टाईटली. अजून क्लच टाईटली दाब. काय दाबलं जा टाईटली. क्लच सोड, दाब क्लच टाईटली परत. हां चल फर्स्ट. क्लच सोड, हँडल डाऊन कर. क्लच सोड. हुआ क्या? क्लच फुल. सोड की ब्रेक सोड. तू नको ब्रेक, गाडी ठोकेल. क्लच सोड हळू. क्लच पकड कर. क्लच सोड. क्लच सोड, क्लच सोड. घाबरू नको. पुढे लेफ्ट फटाफट. पुढे लेफ्ट अजून. बरोबर. क्लच सोड हळू. एक्सलेटर दे.
फुल सेकंड प्रॉपर हळूहळू क्लच सोड गुड हळूहळू ब्रेक करायचा ॲक्सिलेटर पण हळूहळू करायचं करता करता बघायचं गाडीसोबत काय होत आहे केल्यानंतर काय बघायचं काय झालं ओके क्लच पकडत हळूहळू Good. Right वर ठेव. क्लच पकड फुल क्लच फुल पकडून ठेवा फर्स्ट गेट असं ब्रेक सोड क्लच सोड क्लच सोड फुल सेकंड प्रॉपर क्लच सोड हळू व्हेरी गुड Good. Short break. Let's slow accelerate. Slow down. Good. Brake accelerate. हळूहळू दे धक्के नको देऊ ब्रेक थांबायची ना आपल्याला गाडी एखादा स्पीड कमी झाला सोडून द्यायचं आहे ब्रेक एक सोडायचं कधी ऑन दे राईट इंडिकेटर ऑन दे रस्ता क्लच पकड फुल ऑन दे कमी जास्त नको करू हलकासा एक्सरसाइज पकडून त्या पर्सेंट परत कमी केलं परत कमी करतोय तू पायाखाली काय करतोय बघ गाडीचा आवाज आहे गुड टेन्शन ते एक्सरसाइज हलकासा देऊ गुड लाईट नको बघू शेअरिंग लाईट पकडलं मी काय नाही होणार right today. Consider. कमी स्पीड ब्रेकर आहे कमी कर एक्सिलेटर क्लच पकड फुल राईटला ठेव क्लच सोड full. Let's get that part. Good, let's run over. Let's look at that. On day. Good.
फुल पण ठीक आहे. पुढे आपला छोटा पुढे फुल लक्षण पूर्ण एक्सेलेटर दे गुड गुड धक्के नको जोडे हलकासा एक्सेलेटर कॉन्स्टंट ठेव त्याला एवढे धक्के देतोस कमी जास्त काही कसं होणार चलो एक्सेलेटर फुल 20 पर्यंत पोच एक्सेलेटर अजून वरती मग 5 सेकंड करतात फुल क्लच कॉन्स्टंट ठेवा कमी कर पकड फुल फास्ट आणि थांबली का टच पकडलेली पाय कुठं असलं पाहिजे ते दाबू नको पाय एक पाय ठेव फक्त राईटला फटाफट गुड सरळ कर तुला स्वतः सांगितलं का मी मग का असं करतोस सरळ कर काही सांगितल्याशिवाय करू नको तुला दाबून टाक पूर्ण घट्ट ब्रेकने स्लो कर गाडी सोड ब्रेक गुड फक्त स्लो करायची गाडी आपल्याला थांबवायची नाही किंवा टाईटली पकड गुड सोड ब्रेक ते राईटला 2 मिनिट क्लच सोडू नको तोपर्यंत सांगितल्यापर्यंत क्लच सोडायचं नाही चालली ना गाडी काय गरज आहे का स्पीडची मग कशाला क्लच सोडायचं आहे डिसेंडिंग स्लोप आहे राईटला फिरव हळू फुल क्लच साईडले ब्रेक पण न्यूट्रल ब्रेक पकड ब्रेक सोडायचा नाही क्लच ब्रेक फुल ब्रेक पण पकड टाईटली हां न्यूट्रल त्याला हँडब्रेक केलं गुड क्लच ब्रेक सोडून बघ गाडी कुठे जात नाही आहे ठीक आहे फर्स्ट पहिला दिवस आहे हे छोट्या मोठ्या चुका होणारच ठीक आहे पण कमांडर लक्ष ठेव भीतीकडे लक्ष देशील कंट्रोल्सकडे लक्ष राहणार नाही कंट्रोल्सकडे लक्ष देशील भीती लागायची गोष्टच नाही समजलं जेवढी स्पीड फास्ट ठेवशील चुकी सुधारायला टाईम कमी आहे जेवढी स्पीड कमी ठेवशील चुकी सुधारायला टाईम जास्त प्रत्येक स्टुडंटला सांगतो तुलाही सांगतो समजलं स्वतःची स्पीड स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेव तर तू तुझ्या मर्जीचा बादशाह आहेस स्पीड आउट ऑफ कंट्रोल आहे तुला जर भीती वाटते तर तू काहीच नाही करू शकत भीती वाटणार समजलं इथपर्यंत क्लिअर काय नाही करायचं पुढे जायचं आहे तर क्लच सोडायचा आहे ब्रेकवर राहायचं थांबायचं आहे क्लच दाबायचा आहे ब्रेकवर पुढे जायचं क्लच सोडायचा आहे एक्सेलेटर व्हायचं थांबायचं क्लच ब्रेक दाबायचं आहे क्लच दाबायचं आहे आणि ब्रेकवर स्लो करायचं आहे तर
हळूहळू क्लच पकडत जायचं आहे. थांबायला आली गाडी तर पूर्ण क्लच पकडायचा आहे. समजलं? ब्रेक पण करता करता बघायचं काय होतंय. पटकन दाबल्यावर पटकन सोडून नाही बघायचं काय झालं. ओके, मग जी मॅडमला सोडताना काय झालं, पटकन दाबलं, पटकन गाड्या आपण बघायच पुढे आलो, झटका लागला. बरोबर की नाही? तसं बिलकुल करायचं नाही. समजलं? चावी बंद कर. आजसाठी एवढंच. थँक्यू.